उद्या दुसरी फाईल आणि आणखी मोठा आकडा. रोहित पवारांचं ट्विट. उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार. मागील आठवड्यात रोहित पवारांनी केले होते सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप. दूध घोटाळ्यासंदर्भात उघडली होती फाईल. बारामतीतनं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असं वाटत होतं, पण भाजपची चाल यशस्वी झाली. तरीही बारामतीकर सुप्रिया सुळेंना 3 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देतील, रोहित पवारांना विश्वास. देशामध्ये सुरू असलेल्या दडपशाही विरोधात आम्ही लढा देणार. आजच्या लोकशाही बचाव रॅलीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतोय. आई समान बहिणीला माझ्या विरोधात उतरवलं. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल. बारामती लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर सुनेत्रा पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ. पुण्यामधल्या बावधन भागात असलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात. निवडणुकीतनं माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र. माझा नेता पलटूराम निघाला. पत्रामध्ये उल्लेख. तर त्या 5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं? कार्यकर्त्यांचा शिवतारेंना सवाल. सांगलीच्या पलूस तालुक्यात मनसेकडनं मटका अड्ड्याची तोडफोड. पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई न झाल्यानं आक्रमक. रोहित शर्मा आऊट झाल्यावर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटप्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू. कोल्हापूरच्या हनुमंतवाडीतली घटना. या प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात. जुन्नर तालुक्यातल्या नायगावमध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा दुचाकीस्वारांचा प्रयत्न. मात्र महिलेच्या गळ्यात ओढणी असल्यानं दागिने पळवण्यात अपयश. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. पुणे वाहतूक शाखेचा कर्मचारी किरकोळ रक्कम घेताना कॅमेऱ्यामध्ये कैद. MG रोडवरची घटना समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.